तुमच्या खात्यात अजूनही लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाहीत का? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आता समोर आली आहे मोठी अपडेट. राज्यात तब्बल 70 लाख महिलांचे पैसे अडकले असल्याची चर्चा सुरू आहे. अनेक महिलांना सांगितलं जातंय की ई-केवायसी न केल्यामुळे पैसे थांबले आहेत आणि यामुळे सरकारी कार्यालयांमध्ये महिलांची प्रचंड गर्दी झाली आहे. पण धक्कादायक बाब म्हणजे महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयाबाहेर थेट फलक लावण्यात आला, ई-केवायसी सुरू नाही. उंबक, मग नेमकं खरं काय? पैसे का थांबले आणि पुन्हा ई-केवायसी सुरू होणार का? यावर आता थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं विधान केलं आहे. त्यांनी सांगितलं की एकही पात्र लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहणार नाही. मग आता पुढे काय होणार? कोणत्या महिलांना पैसे मिळणार आणि ज्यांचे हप्ते डिसेंबरपासून अडकले त्यांनी काय करायचं? संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये. नमस्कार बहिणींनो आणि भावांनो, जर तुमच्याही खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नसतील किंवा डिसेंबरपासून हप्ता रखडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. सध्या ई-केवायसी करण्यासाठी महिलांची एकच झुंबड उडाली आहे. सरकारी कार्यालयांबाहेर लांबच लांब रांगा लागल्यात. पण सरकारी अधिकाऱ्यांनी यावर एक धक्कादायक आणि महत्त्वाची माहिती दिली आहे. नक्की काय आहे संपूर्ण प्रकरण? चला सविस्तर जाणून घेऊया. नक्की काय घडतंय? तर झालं असं की राज्यातील अनेक पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेत, पण दुसरीकडे तब्बल 70 लाख महिलांना या योजनेतून वगळण्यात आल्याची माहिती समोर येतेय. ज्या महिलांना पैसे मिळालेले नाहीत त्यामागचं मुख्य कारण ई-केवायसी न करणे हे सांगितलं जातंय. हीच ई-केवायसी करण्यासाठी आता महिलांची धावाधाव सुरू झालीय. जालना जिल्ह्यात तर शेकडो महिला थेट महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात पोहोचल्या, पण तिथे गेल्यावर महिलांना मोठा धक्का बसला. सरकारी अधिकाऱ्यांचं मोठं स्पष्टीकरण. होय, कार्यालयात गर्दी झाल्यावर अधिकाऱ्यांनी तिथे थेट एक फलकच लावला की ई-केवायसी सध्या सुरू नाही. महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय की ज्या महिलांची ई-केवायसी झालेली नाही त्यांनी तोपर्यंत वाट पाहावी जोपर्यंत शासनाकडून अधिकृत लिंक येत नाही. सध्या शासनाकडून ई-केवायसी सुरू करण्याचे कोणतेही आदेश आलेले नाहीत. त्यामुळे महिलांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून कार्यालयामध्ये गर्दी करू नये असं आवाहन अधिकाऱ्यांनी केलंय. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं आश्वासन. पण बहिणींनो, अजिबात काळजी करू नका, कारण या संपूर्ण गोंधळावर आता थेट सरकारनेच मोठा दिलासा दिला आहे. यावर बोलताना स्पष्ट करण्यात आलंय की लाडकी बहीण योजनेची ई-केवायसीची प्रक्रिया पुन्हा सुरू होत राहील. राज्यातील एकही पात्र लाडकी बहीण या योजनेच्या ओवाळणीपासून म्हणजेच पैशांपासून वंचित राहणार नाही. याचा अर्थ असा की तांत्रिक अडचणींमुळे सध्या जरी लिंक बंद असली तरी ती लवकरच पुन्हा सुरू केली जाईल आणि तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला नक्की मिळतील. त्यामुळे बहिणींनो, सध्या कुठेही चक्रा मारून त्रास करून घेऊ नका. जशी ही ई-केवायसीची नवीन लिंक किंवा अपडेट येईल त्याचा व्हिडिओ मी चॅनलवर सगळ्यात आधी घेऊन येईल. तुम्हाला डिसेंबरपासूनचे पैसे मिळाले आहेत की नाही आम्हाला खाली कॉमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या इतर बहिणींसोबत, नातेवाईकांसोबत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.